मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। येत्या रविवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। याची माहिती शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा ओबाळे यांनी दिली आहे। या मेळाव्यात बँकिंग, IT, डिप्लोमा, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजीसह विविध क्षेत्रात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होऊन उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत। 5वी पास उमेदवारांपासून ते ITI, डिप्लोमा, पदवीधर आणि इंजिनिअरिंगपर्यंतच्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांसाठीही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी दिली आहे। मेळाव्याच्या दिवशी नोकरी न मिळालेल्या उमेदवारांना जॉब कार्ड देण्यात येणार असून भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। तसेच महिलांसाठी स्वयंरोजगार, उद्योजकता आणि कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण भव्य नोकरी महोत्सव मेळावा याचं आयोजन केलेलं आहे। चिंचवड शहरातील जवळपास 2000 पेक्षा अधिक तरुणांना त्या ठिकाणी नोकरी देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन युवासेना, युवती सेना, चिंचवड शहर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण आयोजन केलेले आहे। या सगळ्या नोकरी महोत्सवाचं जे प्रमुख आयोजक म्हणून आपल्याबरोबर काम करत आहेत ते युवा हबचे पवार सर व राणे सर लोक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि त्यांच्या दोघांची जी प्रायव्हेट लिमिटेड युवा हब कंपनी आहे ती जवळपास आतापर्यंत 182 महोत्सव मेळावे संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विविध ठिकाणी केलेले आहेत। आणि त्याच अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या माध्यमातून येत्या 30 तारखेला आपण या नोकरी महोत्सवाचं आयोजन चिंचवडे लॉन्स केलेलं आहे। आणि 5वी पासून तर डिप्लोमा, ITI, ग्रॅज्युएशन पर्यंत 18 ते 35 वयोगटातील सगळ्या लोकांना नोकरी देण्याचं प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून त्या निमित्ताने करतोय। सकाळी 9 पासून तर सायंकाळी 5 शेवटचा जो कॅन्डिडेट असेल तोपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे। आणि खात्रीशीर नोकरी त्या युवकांना देण्यासाठी खरं तर या नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे। आणि आम्ही आमच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना जे आपल्या शहरातील दिव्यांग बांधव आहेत त्यांना देखील त्या निमित्ताने नोकरी देण्याचा एक ध्येय आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरू केलं आहे। ज्याच्यामध्ये आपल्या शहरातील जेवढे दिव्यांग बांधव असतील त्यांना विविध कंपनीजमध्ये नोकऱ्या द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून त्या निमित्ताने देखील करणार आहे। महिलांसाठी देखील वेगवेगळे उपक्रम नोकऱ्या त्या दिवशी होणार आहेत, ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी नोकरी प्लस एक वेगळं स्किल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आपण स्थापन करतोय। आणि दिवसभर स्किल मॅनेजमेंटच्या माध्यमातून महिलांकरता देखील त्या निमित्ताने नोकरी महोत्सवामध्ये सगळे स्किल डेव्हलपमेंटचे सगळे टेक्निकल जे आपण म्हणतो की काम कसं करायचं त्याचं ट्रेनिंग त्या निमित्ताने होणार आहे। अशा माध्यमातून 30 तारखेला संपूर्ण शहरासाठी एक चांगला नोकरी महोत्सव त्या निमित्ताने आम्ही घेतोय। तर तुमच्या माध्यमातून प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।